जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के ऑफिशियल या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पोलीस भरती विशेष सिरीजचा हा 4था भाग आहे. यानंतर येणारा 5वा भाग हा शेवटचा असेल. त्यानंतर आपण डिटेलमध्ये चालू घडामोडींचा आढावा घेत राहू. तर चला तर मग सुरू करूया. याच्या आधी आपण बघितलं की विषयाच्या महत्त्वानुसार, त्याच्या केंद्रबिंदूनुसार आणि सध्याच्या ट्रेंडनुसार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा आपण आढावा घेत आहोत. तर प्रश्नांकडे वळूया. तर पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना दिन आणि म्हणजे रायझिंग डे कोणता आहे? तर त्याचं ऑप्शन आहे 1 मे, दुसरं ऑप्शन आहे 2 जानेवारी, तिसरं ऑप्शन आहे 15 ऑगस्ट की 26 जानेवारी. त्याचं उत्तर आहे 2 जानेवारी. तर 2 जानेवारी का? तर त्याचं पण एक्सप्लेनेशन आहे की 1961 पासून हा दिन साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाचा झेंडा प्रदान केला होता. त्यानिमित्त रेझिंग डे म्हणून 2 जानेवारी हा दिवस पाळला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात? माऊस, मॉनिटर, CPU की कीबोर्ड? त्याचं उत्तर आहे CPU. त्यानंतर पुढचा प्रश्न, नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण? त्याचं ऑप्शन आहे CV रमन, अरविंद खुराना, रवींद्रनाथ टागोर की मदर तेरेसा? तर त्याचं उत्तर आहे CV रामन. CV रामन यांना रामन इफेक्टसाठी, रवींद्रनाथ टागोर यांना लिटरेचरसाठी आणि मदर तेरेसा यांना शांततेसाठी भेटलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, दहशतवाद विरोधी विशेष पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते दल कार्यरत आहे? दहशतवाद विरोधी आणि महाराष्ट्रात. तर त्याचं ऑप्शन आहे SRPF, ATS, CID का ACB? ते याचं उत्तर आहे ATS, अँटी टेररिझम स्क्वॉड. पुढच्या प्रश्नाकडे वळू. महाराष्ट्र भूषण 2024 सालचा हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? त्याचं ऑप्शन आहे आप्पासाहेब धर्माधिकारी, अशोक सराफ, बाबासाहेब पुरंदरे की अनिल काकोडकर? या सर्वांना पुरस्कार भेटलेला आहे महाराष्ट्र भूषण, पण 2024चा अशोक सराफ यांना भेटलेला आहे, जी की कला या क्षेत्रातले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? ऑप्शन आहे लुई पाश्चर, विल्यम हार्वे, रॉबर्ट कोच वा एडवर्ड जेन्नर? त्याचं उत्तर आहे विल्यम हार्वे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन म्हणजे 1 जुलै कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन आहे शिक्षक दिन, कृषी दिन, आरोग्य दिन का जल दिन? त्याचं उत्तर आहे कृषी दिन. 1 जुलै वसंतराव नाईक यांचा जन्मदिन, कृषी दिन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? त्याचं ऑप्शन आहे ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई का रमाबाई रानडे? त्याचं उत्तर आहे ताराबाई शिंदे. त्यानंतर पुढचा प्रश्न, जिल्हा पोलीस दलाचा प्रमुख कोण असतो? इथं प्रश्न काय विचारला आहे? जिल्हा पोलीस दलाचा जिल्हा इथं विचारलेला आहे. त्याचं ऑप्शन आहे पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी की पोलीस निरीक्षक? तर याचं उत्तर आहे पोलीस अधीक्षक, यानी म्हणजे SP. आणि पोलीस आयुक्त हा शहराचा असतो, परिक्षेत्राचा, जसे त्याला म्हणतात सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस CP. जिल्हाधिकारी डिस्ट्रिक्ट कलेक्टर DC आणि पोलीस निरीक्षक PI म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर. तर जिल्हा पोलीस दलाचा प्रमुख पोलीस अधीक्षक. कन्फ्यूज होण्यासारखं आहे पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक मध्ये. त्यानंतर मिठाचा सत्याग्रह महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी झाला होता? इथं महाराष्ट्रात विचारलेलं आहे. तर त्याचं ऑप्शन आहे दांडी, वडाळा, शिरोडा का ब व क दोन्ही? त्याचं ऑप्शन आहे ब व क दोन्ही. कारण दांडी हे गुजरात राज्यामध्ये, वडाळा आणि शिरोडा हे महाराष्ट्र राज्यामध्ये. त्याचं ऑप्शन आहे ब आणि क दोन्ही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नाणेघाट हा डोंगरदरा कोणत्या 2 शहरांना जोडतो? त्याचं ऑप्शन बघू, पुणे मुंबई, नाशिक कल्याण, जुन्नर कल्याण की पुणे सातारा?
त्याचं उत्तर आहे जुन्नर ते कल्याण. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना प्रथम कोठे झाली? विचारलेलं काय आहे, SRPF ची स्थापना प्रथम कोठे झाली? ऑप्शन आहे जालना, पुणे, पुरंदर की नागपूर. त्याचं उत्तर आहे पुरंदर. तर पहिल्यांदा SRPF ची स्थापना 6 मार्च 1948 रोजी पुरंदर येथे झाली, पुणे जिल्ह्यामध्ये. तर त्याचं काम काय, विशेष सशस्त्र दल म्हणून हे कार्यरत आहे. आणि सुरुवातीला पुणे आणि सांबरे जे की बेळगाव जिल्ह्यात आहे, या दलाच्या तुकड्या स्थापन करण्यात आल्या होत्या. 2 वर्षाच्या नंतर मुख्यालय पुरंदरहून दौंड येथे हलवण्यात आलं. त्यानंतर 1958 मध्ये ते रामटेकडी पुणे येथे कायमस्वरूपी हलवण्यात आलं. आता सध्या कायमस्वरूपी रामटेकडी पुणे. जर सध्याचं SRPFचं मुख्यालय कुठे जर असं विचारलं तर रामटेकडी, पण स्थापना कुठे आली? पुरंदर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण किती पोलीस परिक्षेत्र आहेत? पोलीस रेंजेस म्हणतात त्याला. तर ऑप्शन आहे 6, 7, 8 की 9. त्याचं उत्तर आहे 9. आता ती परिक्षेत्र कोणकोणती तर हे आपण बघूयात. कोकण, कोल्हापूर, नाशिक, पुणे, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात जीवन जगण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे? ऑप्शन पहिलं कलम 14, ऑप्शन दुसरं कलम 19, ऑप्शन तिसरं कलम 21, ऑप्शन चौथं कलम 32. त्याचं उत्तर आहे कलम 21. कलम 21 भारतातल्या प्रत्येक नागरिकाला जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पोलीस हा कोणत्या विषय सूचीमध्ये येतो? पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? त्याचं ऑप्शन आहे केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची की उर्वरित अधिकार. त्याचं उत्तर आहे राज्य सूची. जसं सैन्य दल हे केंद्र सूचीमध्ये येतं, तसं पोलीस दल हे राज्य सूचीमध्ये येतं. त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे CID चे मुख्यालय? त्याचं ऑप्शन आहे मुंबई, नागपूर, पुणे की नाशिक. तर त्याचं उत्तर आहे पुणे. याचा कन्फ्यूज होऊ नका, गुन्हे अन्वेषण विभाग विचारलेलं आहे, CIDचं मुख्यालय, पोलीस खात्याचं मुख्यालय नाही. तर मुंबईला नाही, तर कुठे? पुण्याला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अग्निपथ योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? सध्या अग्निपथ योजनेवरती खूप सारे वादविवाद झाले होते, तर त्या बाबतीत हा प्रश्न तुम्हाला येण्याची दाट शक्यता आहे. तर पहिलं ऑप्शन आहे रेल्वे सुरक्षा, सशस्त्र दलातील भरती, अग्निशमन सेवा की अंतराळ संशोधन. तर सशस्त्र दलातील भरती म्हणजे आर्मी. त्यानंतर पुढचा प्रश्नाकडे जाऊ आपण, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? त्याचं ऑप्शन आहे पुणे, नागपूर, मुंबई की नाशिक. त्याचं उत्तर आहे मुंबई. त्यानंतर पुढचा प्रश्न, सदरक्षण नायक, खलनिग्रह नायक हे पोलीस ब्रीदवाक्य कोणत्या भाषेत आहे? कोणत्या भाषेत आहे? त्याचं ऑप्शन आहे मराठी, हिंदी, संस्कृत की पाली. तर त्याचं उत्तर आहे संस्कृत. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो, हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि पोलीस भरती विशेष सिरीजचा शेवटचा भाग म्हणजे 5वा भाग लवकरच आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती अपलोड होईलच. आणि जर तुमच्या काही कमेंट्स वगैरे असतील तर नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.